जेव्हा पण आपण चेडा हा शब्द ऐकतो, तेव्हा आपल्या समोर भूत, पिशाच किंवा एखादी नकारात्मक शक्ती समोर येते. पण खरं सांगायचं झालं तर सत्य यापेक्षा खूपच वेगळं आहे, जे आजपर्यंत खूप जणांना माहितीच नाही. पुराण कथेनुसार जेव्हा महाकाली आणि असुरांमध्ये भीषण युद्ध सुरू होते, तेव्हा देवीच्या सहाय्यासाठी महादेवानी त्यांचे अत्यंत शक्तिशाली गण पाठवले. ज्यांनी देवीसह असुरांशी युद्ध केले. परंतु जेव्हा युद्ध संपले, तेव्हा त्यांना विश्रांतीची खूप गरज होती. तेव्हा शक्ती वाचवण्यासाठी हे गण लहान दगड स्वरूपात प्रकट झाले, जे पुढे जाऊन चेडा म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर हेच तत्व देवीचे संरक्षक बनले आणि देवीचे पहारेकरी म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हणूनच अनेक शक्तिपीठ आणि मंदिरांमध्ये देवीच्या गादीजवळ आपल्याला चेडे पाहायला मिळतात, जो देवीच्या आज्ञेने नकारात्मक शक्ती आणि येणाऱ्या संकटांपासून आपले रक्षण करतो. यामुळे चेड्याला घाबरण्याची गरज नाही. परंतु काही जण चेड्याला त्यांच्या घरी आणतात आणि त्यांची नीट सेवा करत नाहीत. यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कारण चेडा आणण्यासाठी काही नियम असतात. जर आपण त्यांचे पालन केले नाही, तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर पडतो. म्हणूनच कधीही चेडा आणताना त्याचे नियम पाळून त्याचे विधीपूर्वक आगमन करावे आणि निस्वार्थपणे त्याची सेवा करावी.